अमरावतीच्या वरुडमध्ये विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले। आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाची तोडफोड केली। त्यामुळे पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांवर लाठीचार्ज केला। पोलीस आणि आंदोलकांमध्ये तुफान बाचाबाची पाहायला मिळाली। त्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला। छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीमध्ये पोलीस आयुक्तांच्या गाडीच्या काचा फुटल्या। पोलीस आयुक्तालयासमोर ही गाडी उभी असताना दगडफेक करण्यात आली। मस्के नावाच्या व्यक्तीने मानसिक नैराश्यातून दगडफेक केल्याची माहिती पोलिसांनी दिली। खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात। त्यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातल्या गांधी मैदानावर शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवली। राजेंनी कॉलर उडवताच तरुणांनी एकच जल्लोष केला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नीरा नदीच्या काठावरील शनीघाटाचं सुशोभीकरणाचं काम रेंगाळलंय। गेल्या 6 महिन्यांपासून अत्यंत संथ गतीनं हे काम सुरू आहे। बांधण्यात आलेली काँक्रीट भिंत निकृष्ट दर्जाची असल्यानं भिंत पुन्हा उभारण्याची मागणी भोर शहर शिवसेना आणि भाजपकडून केली जाते। नागपूरमध्ये महिला लोको पायलटच्या समस्यांबाबत महिला आयोगानं दखल घेतली आहे। मालगाड्या चालवण्याच्या ड्युटीवर महिला लोको पायलटच्या होणाऱ्या कोचंबनेबाबत अनेक तक्रारी येत होत्या। त्यामुळे आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी नागपूर रेल्वे स्टेशनवर या समस्या जाणून घेतल्या। चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरची घोडा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। चिमूरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजींची रात्री 12 वाजेनंतर लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यात्रेसाठी विदर्भातले लाखो लोक चिमूरमध्ये दाखल झाले होते।